आणि भक्कम जिद्द असेल तर काय क्रांती घडू शकते हे आज आपण या विशेष विश्लेषणात पाहणार आहोत. कल्याण तालुक्यातले भगवान तारमळे हे नाव आजकाल कृषी क्षेत्रात एक आदर्श बनलंय. तालुका कृषी अधिकारी आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहभाग घेत त्यांनी आपल्या शेतीत जे नवनवीन प्रयोग केलेत ना ते खरंच थक्क करणारे आहेत. चला तर मग त्यांची हीच भन्नाट यशोगाथा आज आपण उलगडून पाहूया. आजच्या या विश्लेषणाचे काही मुख्य टप्पे आहेत. सर्वात आधी शेतीचा एक नवा आदर्श, मग पिकांमधले अनोखे प्रयोग, त्यानंतर सेंद्रिय खतांची जादू, आधुनिक तंत्रज्ञान व जलसंधारण आणि शेवटी तज्ज्ञांचं मोलाचं मार्गदर्शन आपण समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. शेतीचा एक आदर्श, कृषी क्षेत्रातील एक मोठं परिवर्तन. कोणताही मोठा बदल एकट्याने घडत नाही हेच खरं. जेव्हा प्रगतशील शेतकरी आणि कृषी अधिकारी फक्त कार्यालयात न बसता थेट बांधावर येतात, प्रत्यक्ष शेतात उतरून एकत्र काम करतात, तेव्हाच यशाचा खरा पाया रचला जातो. हे असं शेतातलं सहकार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आणि सक्रिय शिक्षणाचं केंद्र असतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, पिकांमधील नाविन्य, विविधता आणि नियंत्रण. पारंपरिक शेतीत आपण बघतो की शेतकरी बऱ्याचदा एकाच पिकावर अवलंबून असतात, पण इथे तसं अजिबात नाहीये. इथे पिकांची जबरदस्त विविधता पाहायला मिळते. नियंत्रित भात लागवड, बांधावर तूर, सुरण, आंब्याची फळबाग आणि बरोबरीला भाजीपाला, असा हा चौफेर दृष्टिकोन ठेवल्यामुळे होतं काय, तर नैसर्गिक संकटांची जोखीम कमी होते आणि वर्षभर हातात पैसा खेळता राहतो. या बहुविध पीक पद्धतीचा फायदा काय असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे सुरणाचं पीक. जेव्हा हे नगदी पीक असं भरघोस उत्पादन देतं, तेव्हा जमिनीचा पुरेपूर आणि योग्य वापर झाल्याचं ते एक जिवंत प्रमाण असतं. लागवडीच्या पद्धतीतही किती मोठा बदल करता येतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. पारंपरिक दाट भात लागवडीला फाटा देऊन इथे नियंत्रित भात लागवड म्हणजेच पट्टा पद्धत वापरली गेली आहे. आणि या एका साध्या बदलाचा थेट सकारात्मक परिणाम रोपे योग्य अंतरावर लावल्यामुळे पिकाला फायदा काय, तर रोपे योग्य अंतरावर लावल्यामुळे पिकाला पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बियाण्यांचा मोठा खर्च वाचतो आणि पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीही जबरदस्त वाढते. आता पाहूया भाग तिसरा, सेंद्रिय खतांचा वापर, नैसर्गिक शेतीला बळ. रसायनांचा भडीमार नकोच असा पक्का निर्धार करून स्वतःच्या शेतातच एक भक्कम सेंद्रिय गांडूळ खत, बीडी कंपोस्ट हे सगळं घरच्या घरी तयार होते. हा अगदी स्वस्थ आणि अत्यंत शाश्वत उत्पादन वाढवायचं असेल तर शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचाच वापर केला पाहिजे. हे केवळ कागदावरचं वाक्य नाहीये बरं का. भगवान तारमळे यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा हा निष्कर्ष आहे. याच विषयावर ते नेहमी इतर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष प्रयोगही दाखवत असतात. भाग चौथा, तंत्रज्ञान व जलसंधारण, शेतातील कार्यक्षमता. शेतीत नुसतेच कष्ट करून भागत नाही, तर स्मार्ट काम करणं जास्त गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा वापर केलाच पाहिजे, याचा त्यांनी एक ध्यासच घेतलाय. म्हणूनच हँडपुश सीडर्ससारख्या मनुष्यचलित यंत्राचा वापर त्यांनी स्वतः सुरू केला आणि त्याची मोठी प्रसिद्धीही केली. यामुळे मजुरांवरचं अवलंबित्व नक्कीच कमी होतं आणि कामाचा धारे आणि जलतारा प्रणालीचा अवलंब केला गेलाय. याची सोय कशी होईल? शाळा मॉडेल. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सुरू असलेलं हे मॉडेल खरंच खूप भारी आहे. इथे केवळ मंडपात बसून तात्विक ज्ञान दिलं जात नाही, तर प्रत्यक्ष शेतात हरभरा पीक शेतीशाळा भरवली जातेय. आधुनिक तंत्रज्ञान थेट बांधावर कसं वापरायचं हे इथे शिकायला मिळतं. कृतीशील शिक्षण कशाला म्हणतात ते इथे पाहायला मिळतं. स्वतः कृषी अधिकारी शेतात उभे राहून पक्षी थांबे कसे लावायचे याचं थेट प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवतात. यामुळे कीड नियंत्रणासारखा वाटला जातो. हरभरा पिकावर येणाऱ्या घाटे अळीला रोखण्यासाठी रसायन याच्या 3 सोप्या पहिली, फेरोमोन ट्रॅपच आणि सगळ्यात महत्त्वाची पोचवत नाहीत. या सगळ्या यशस्वी वाटचालीमागे कृषी विभागाची अत्यंत भक्कम अशी साथ आहे. सहाय्यक कृषी अधिकारी तर वारंवार मार्गदर्शन करतातच, पण त्याचसोबत तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हे सर्वजण वेळोवेळी प्रत्यक्ष शेतावर येऊन साथ देतात. याच सामूहिक प्रयत्नांमुळे शेतीत हे मोठं परिवर्तन शक्य झालंय. भगवान तारमळे यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून आज आपण खरंच खूप काही शिकलो. आता थोडा विचार करूया. आपण पाहिलेल्या या आधुनिक आणि सेंद्रिय तंत्रांपैकी कोणती पद्धत आपल्या स्थानिक शेती व्यवस्थेत सर्वात मोठी क्रांती घडवून आणू शकेल? यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या आजूबाजूच्या शेतीमध्ये याची अंमलबजावणी कशी करू शकतो यावर नक्की विचार करा.
अशाच माहितीपूर्ण आणि रंजक विश्लेषणासाठी नक्की जोडलेले रहा. नमस्कार.